सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 571 पासून आता सुरुवात करूयात. इथून पुढे ज्ञानदेवांनी वार्धक्य, जरा रोग, दुःख दोष आणि आसक्ती तसेच समचित्तत्व यावर ओव्या लिहिलेल्या आहेत. त्याचं रसपूर्ण विवेचन ऐकूयात. पाया पडती वेंगडी, हात वळती मुरकुंडी, बरवेपणा बागडी नाचली जाईल. पायात पाय अडकतील व हात कापू लागतील, याप्रमाणे सर्व शरीराच्या चेष्टांचे रोग होईल. मळमूत्रद्वारे होऊनी जाती खोंकरे, नवसिये होती तरे माझी या निधनी. मलमूत्रद्वारे ही फुटक्या मडक्यासारखी होऊन आपल्या अवसानाबाहेर जातील आणि माझा अंत केव्हा होईल म्हणून जवळची मंडळी देवास नवस करतील. देखोनी थुंकील जगू, मृत्यूचा पडेल पांगू, सोयीरिया बघू येईल माझा. माझी अशी अवस्था पाहून जग माझा धिक्कार करील. मृत्यू लवकर येणार नाही आणि सोयऱ्याधायऱ्यांना माझा कंटाळा येईल. स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाती मूर्छी, किंबहुना चिळसी पात्र होईन. बायका मला पिशाच्च म्हणतील आणि ते ऐकून मुलांना माझी फार भीती वाटेल. फार काय सांगावे, मी सर्व प्रकारे लोकांना किळस येण्यास पात्र होईल. उभळीचा उजगरा, शेजारिया सोयीलिया घरा, शिणवील म्हणती म्हातारा बहुतांते हा. खोकल्याची उबळ रात्रभर ऐकून शेजारच्या घरातील निजलेली माणसे म्हणू लागतील की हा म्हातारा कितीकांना त्रास देईल न कळे. ऐसी वार्धक्याची सुचणी, आपण या तरुणपणी देखे मनमनी विटे जोगा. याप्रमाणे म्हातारपणी आपली स्थिती होईल असे मनात आणून जो तारुण्यातच त्या स्थितीबद्दल मनात खंत बाळगतो, म्हणे पाहे हे येईल आणि आतांचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी. व असे म्हणतो की पुढे आपल्यास म्हातारपण येईल आणि हल्लीचे तारुण्य विषयभोगात नाहीसे होईल, मग आपले हित होण्याकरिता आपल्याजवळ काय राहील. म्हणोनी नाही कणे पावे, तव ऐकोनी घाली आगवे, पंगू न होता जावे तेथ जाय. म्हणून कान बधीर झाले नाहीत तोपर्यंतच आत्मानात्म विचाराच्या सर्व गोष्टी ऐकून घेतो आणि जोपर्यंत शरीर स्वाधीन आहे तोपर्यंतच तीर्थयात्रा करून घेतो. दृष्टी जवळ आहे तव पाहावे ते तुले पाहे, मुकत्वा आधी वाचावाहे सुभाषिते. दृष्टी शाबूत आहे तोपर्यंतच शास्त्राचे पाहण्यास योग्य म्हणून सांगितले ते पाहून घेतो आणि जोपर्यंत वाणी कायम आहे तोपर्यंतच ईश्वराचे गुणानुवाद गाऊन घेतो. हात होती खोळे हे पुढील मोटके कळे, तव करून घाली सकळे दानादिके. पुढे आपले हात लुळे होतील हे ओळखून ते शाबूत आहेत तोपर्यंत दानधर्म करून घेतो. ऐसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. याप्रमाणे पुढे दशा आल्यावर मन शुद्धीवर राहणार नाही, म्हणून अगोदरच शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. जै चोर पाहे झोंबती, तव आजीची रुसीजे संपत्ती, कान झाकी वाती न वचता कीजे. उद्या आपल्यास चोर लुटतील असे समजून तो आजच आपले जवळील संपत्तीची व्यवस्था लावून अलिप्त राहतो किंवा दिवा जाण्यापूर्वी सर्व जिनसांची झाकाझाक करीतो. तैसे वार्धक्य यावे, मग जे वाया जावे, ते आतांची आघवे सवते करी. त्याप्रमाणे म्हातारपण आल्यावर तारुण्यात ज्ञानप्राप्ती न करून घेतल्यामुळे जे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडून व्यर्थ जावे, त्यापेक्षा जन्ममृत्यू देणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर कराव्या. आता मोडुनी ठेली दुर्गे, का वळीत धरिले खगे, तेथ उपेक्षुनी जो निघे तो नागवला की. ज्या वाटेत पुष्कळ डोंगर किल्ले वगैरे आहेत असे समजून किंवा पक्षी आपापल्या घरट्यांकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काही एक ऐवज न घेता सडा जातो, त्यास चोर कसे लुटतील. तैसे वृद्धाप्य होय, आलेपणे वाया जाय, जे तो शतवृद्ध होय नेणो कैचा. त्याप्रमाणे वार्धक्य आल्यानंतर आत्मज्ञाना वाचून फुकट जावे असा विचार करून ज्याने तारुण्यातच
आत्मचिंतन करून ठेवले आहे. तो वृद्धांपेक्षाही वृद्ध आहे असे कसे समजू नये? झाडी लिंची कोळे झाडी, तया न फळे जेवी बोंडी, जाहला अग्नी तरी राखोंडी, जाळील काई. तिळाच्या झाडांची झाडलेली बोंडे पुन्हा झाडली तरी जसे तीळ सापडावयाचे नाहीत, अथवा मोठा अग्नी जरी झाला तरी जी मूळच राखोंडी आहे तिला पोळील काय? म्हणून वार्धक्याचे नि आठवे, वार्धक्या जो नागवे, तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. म्हणून वार्धक्याचा ज्याने अगोदर विचार केलेला आहे त्याची वार्धक्यापासून हानी होत नाही आणि त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. तैसेंची नाना रोग, पडी गती ना जव पुढा अंग, तव आरोग्याचे उपेग करून घाली. येथून रोगाविषयी दृष्टांतपूर्वक सांगतात. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत शरीरास जडले नाहीत तोपर्यंतच शरीराच्या आरोग्याचा आत्मज्ञानाकडे उपयोग करीतो. सापाच्या तोंडी पडिली जे उंडी, ते लावणी सांडी प्रबुद्धू जैसा. ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाची उंडी शहाणा मनुष्य टाकून देतो, तैसा वियोगे जेणे दुःखे, विपत्ती शोक पोखे, ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. त्याप्रमाणे ज्या सुखाच्या वियोगापासून दुःख, विपत्ती व शोक प्राप्त होतात त्यांच्यावरील प्रेम अगोदरच टाकून जो उदासीन वृत्तीत राहतो, आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे, तया कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटी. आणि ज्या ज्या योगाने आपल्याला दोष लागतील ती कर्मे करीत नाही व कर्मेंद्रियांच्या मार्गांनी दोष आत जाऊ नयेत म्हणून नियमरूपी धोंडे आड बसवून त्या वाटा बंद करीतो. ऐस ऐसिया आई ती, जयाची परी असती, तोसी तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. याप्रमाणे जो वागतो तोच ज्ञानसंपन्न असे समज. आता आणि काही एक लक्षण अलौकिक, सांगेन ऐक धनंजया. आता अर्जुना, तुला त्या ज्ञानवंतांचे आणखी एक अलौकिक लक्षण सांगतो, ते ऐक. श्लोक 9. असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु, नित्यञ्च समचित्तत्व मिष्टो निष्टोपपत्तिषु. अर्थात विषयांवर प्रीती न ठेवणे, पुत्र, स्त्री, गृह इत्यादिकांमध्ये अत्यंत आसक्ती न ठेवणे आणि इष्ट व अनिष्ट यांची प्राप्ती झाली असता हमेशा म्हणजे नेहमी समचित्त ठेवणे, इष्टप्राप्तीने इष्ट न होणे व अनिष्टप्राप्तीने खिन्न न होणे ही ज्ञानसाधने आहेत. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी, उखिता जैसा बिढारी बैसला आहे. हे पहा, जो आपल्या शरीराविषयी उदास असतो, जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसरूने आपल्या स्वाधीन काही वेळ केलेले गाठोडे अभिलाष न धरिता तो वाटसरू परत येईपर्यंत जतन करीतो. काव वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी ते तुली आस्था नाही. किंवा वाटेने जाताना ऊन टाळण्याकरिता ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झाडाचे सावलीत बसतो, तितकी सुद्धा आस्था ज्याची घराविषयी नसते. सावली सरीसीच असे, परी असे हे नेणीजे जैसे, स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. ज्याप्रमाणे मनुष्याची पडछाया त्याचे बरोबर असूनही ती आहे हे त्याच्या गावीही नसते, त्याप्रमाणे नेहमी सन्निध असणाऱ्या स्त्रीविषयी ज्याला प्रेम वाटत नाही. आणि प्रजा जे झाली तिये वस्ती कीर आली, का गौरुवे बैसली रुखातळी. बरे, संततीविषयी म्हटले तर ती संतती म्हणजे ज्याप्रमाणे वाटसरू धर्मशाळेत वस्तीत राहतात किंवा गुरे 2 प्रहरी झाडाखाली सावलीत बसतात त्याप्रमाणे मानतो. जो संपत्ती माझी असता, ऐसा गमे पंडुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. अर्जुना, जो श्रीमंत असतानाही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जाताना रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो, त्याप्रमाणे संततीविषयी उदास असतो. किंबहुना पुसा पांजरिया माझी जैसा, वेदाज्ञेसी तैसा बिहोनी असे.
किंवा पिंजऱ्यातील राघू जसा बाळगणाराच्या आज्ञेत वागतो, त्याप्रमाणे जो वेदाज्ञेचे उल्लंघन करीत नाही. एरवी दारा गृहपुत्री, नाही जया मैत्री, तो जाणपा धात्री ज्ञानासी गा. बाकी स्त्री, पुत्र, घर यांविषयी जो प्रीती बाळगीत नाही, तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे असे समज. महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरीसे, इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई. समुद्र जसा ग्रीष्मकाळी कमी होत नाही व वर्षाकाळी वाढतही नाही, तशी ज्याला लाभ व हानी यापासून बाधा होत नाही. का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता, तैसा सुखदुःखी चित्ता भेदू नाही. किंवा तिन्ही कालात सूर्याचे ज्याप्रमाणे 3 प्रकार होत नाहीत, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला सुखदुःखांपासून भेद होत नाही. जेथ नभाचे निपाडे, समत्वा ओणे न पडे, तेथ ज्ञान रोकडे ओळख तू. आणि ज्याच्या ठिकाणी आकाशाप्रमाणे समतेत कमीपणा पडत नाही, त्याचे ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष वास करीत आहे असे समज. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.